धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे। विदर्भाचा वरदान मानला गेलेला गोसी खुर्द प्रकल्प आता भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाचा बळी ठरताना दिसतोय। गेल्या 8 महिन्यांपासून कालवा फुटलेला आहे आणि लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे, पण प्रशासन मात्र अजूनही झोपेत आहे। हे दृश्य पहा, हे कोणतेही नैसर्गिक नालं नाही, तर गोसी खुर्द धरणाचा पाणी आहे, जे शेतात जाण्याऐवजी रस्त्यावर वाहत आहे। विशेष म्हणजे हा कालवा अवघ्या 2 वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता, मग एकाच पावसात तो कोसळला कसा? कामाच्या दर्जावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहते। हा अपघात आहे की भ्रष्टाचार? कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने संशय व्यक्त केला जातोय। उन्हाळ्याच्या पाण्यासाठी हवालदिल झालेले शेतकरी आज हे पाणी वाया जाताना पाहून संताप व्यक्त करत आहे। आता तरी जलसंपदा विभागाने जागे होऊन युद्ध पातळीवर दुरुस्ती करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरणार हे नक्कीच। एक धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे, जे विदर्भाला वरदान मानला जाणारा गोसी खुर्द प्रकल्प हे आज प्रशासकीय दुर्लक्षणामुळे लाखो लिटर दररोज पाणी वाया जात आहे। जवळपास 8 महिन्याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये ह्या गोसी खुर्द कालव्याचा पाट फुटला आहे आणि इथून बाजूला असलेल्या जंगलामध्ये पाणी वाया जात आहे। या उन्हाळी धान पिकाच्या वेळेस शेतकऱ्यांना जे पाण्याचं महत्त्व असते, पाण्याची जे गरज असते, परंतु ते शेतकऱ्यांना पाणी दिलं जात नाही आहे। हे प्रशासनाचं नाकर्तेपणा म्हणायचं की कंत्राटदाराचं दुर्लक्ष की दोघांच्याही संगनमतानं होत असलेला हा प्रकार हे सध्या कळायला मार्ग नाही। मागील 8 महिन्यापासून ह्या कालव्यातून पाणी बाहेर जात आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा, सिंचाई विभाग याकडे का बरं दुर्लक्ष करत आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। 2 वर्षा अगोदर झालेला काम आणि त्यानंतर हा एका पावसामध्ये फुटून जातो आणि इथलं सगळं पाणी एक जंगल परिसरामध्ये जात आहे। जे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शेतकऱ्याला पाणी मिळत नाही आहे। प्रशासन अजूनही कुंभकर्णाच्या झोपेत आहे का? मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मिथुन मेश्राम, महान्यूज 7, चंद्रपूर। महान्यूज 7 करिता चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।